नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी चालू होती स्वयंपाकाची गडबड। इकडे मला करायची होती राजम्याची भाजी। राजम्याची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा, मला तर खूप आवडते। तर चला इकडे तीच बनवत होते मी। इकडे राजमा मी शिजून घेतला होता, त्यामध्ये 2 ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ टाकून। तर भाजीसाठी इकडे मी 2 मोठे साईजचे कांदे घेतले होते, त्यामध्ये अद्रक लसूण टाकला आणि टोमॅटो हे सगळं टाकून मस्त पेस्ट बनवली। ती पेस्ट छान फ्राय केली आणि तोपर्यंत इकडे मस्त पेस्ट पण फ्राय झाली होती। राजम्याची भाजी करायला पण सोपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते। तर चला इकडे मी हळद टाकून घेतली, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं आणि एक मिरची कट करून टाकली। त्यामध्ये तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि मग छान सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये शिजलेला राजमा घातला आणि कोथिंबीर टाकली। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि सगळं मिक्स केल्याच्या नंतर झाकण लावून एक 5-10 मिनिटं त्याला मस्त उकळी येऊ दिली, शिजू दिलं। आणि बघू शकता आपला राजमा किती छान असा तयार झाला होता इकडं गरमागरम। तर भात तर इकडं रेडी झालाच होता, भूक पण खूप लागली होती, यांना पण कामाला जायचं होतं। मग काय आम्ही जेवायला घेतलं आणि जेवण करून घेतलं। जेवण करून घेतल्याच्या नंतर हे कामावर गेले आणि मुली लवकर शाळेत गेल्या होत्या, त्यामुळे मला पण त्यांना आणायला जायचं होतं। त्यांना आणायचा पण टाईम झाला होता। मग पटकन जेवण करून घेतलं आणि मी पण मुलींना आणायला गेले। मुली आल्या, जेवण केलं, त्यानंतर ते झोपल्या, कारण सकाळी त्या लवकरच शाळेत गेल्या होत्या। त्यानंतर मग मी भाजी आणली होती चवळीची, ती भाजीने व्यवस्थित करून घेतली। अर्धी भाजी तर खराबच निघाली। तर चला, घरामध्ये खूप पसारा झाला होता, किचनमध्ये पण खूप राडा झाला होता। तर म्हटलं आधी चहा घ्यावा। मग इकडे चहा करायची चालू होती माझी। तर चहा मी आज गुळाचा बनवणार होते। गुळाचा चहा डायरेक्ट केला तर तो फुटतो, त्यासाठी मी अगोदर दूध आणि पत्ती उकळून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये गूळ किसून घातला। तसं जर केलं आपण तर चहा फुटत नाही। पत्ती संपली होती, पत्ती डब्यामध्ये ओतून घेतली आणि सोबतच माझं पसारा आवरायचं पण चालूच होतं किचन वाट्यावरचा। मग सगळा पसारा आवरला, तोपर्यंत सगळा चहा पण आपला रेडी झालाच होता। चहा रेडी झाल्याच्या नंतर मस्त असा गरमागरम चहा घेतला। गुळाचा चहा खरंच खूप टेस्टी लागतो प्यायला आणि साखरेपेक्षा गुळाचा प्यायला केव्हाही चांगलं। तर मग मस्त चहा घेतला निवांत बसून, मुली पण झोपल्या होत्या। मग चहा घेऊन झाल्याच्या नंतर समोरच्या घरातला सगळा राडा आवरून घेतला मी आणि मग किचन रूम पण क्लीन करून घेतलं। किचन क्लीन केल्याच्या नंतर सकाळी कचरा टाकून आल्याच्या नंतर मी कचऱ्याची बकेट आतमध्येच ठेवली होती घरात, ती बाहेर नेऊन ठेवली। खुर्चीवर कपडे पडले होते ते व्यवस्थित केले आणि कपडे पण धुवून घेतले मी लगेचच। तर चला इकडचा सगळा राडा आवरला। मग नंतर मग मी झाडू मारून घेतला घरामध्ये आणि तसंच किचन वाटा पण क्लीन करून घेतला। त्यानंतर मग भांडे घासले। भांडे घासून झाल्याच्यानंतर सगळं माझं काम आवरलं। बाहेर आता खूप दिवसातून मस्त असं ऊन पडलं होतं, मग कपडे पण वाळायला टाकले होते मी, मस्त असे कपडे वाळतील म्हणून। तर त्यानंतर मग भांडे लावून घेतले आणि चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।